आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जशा पद्धतीने जाऊन हा सगळा कानोसा घेतोय की सध्या जे काही निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतंय आणि एकूणच या इलेक्शनच्या संदर्भात ते काय विचार करत आहेत? काय सांगाल मला दादा की आता ही लोकसभेची निवडणूक आहे, पण ह्या तोंडावर आपण काय विचार करतो की आपल्याला काय हवं आहे किंवा एकूणच मतदारसंघामध्ये आपल्याला काय अडचणी वगैरे आहेत किंवा अजून दुसरं काय? एकूण मतदारसंघामध्ये जे सत्तेधारी मंडळी आहे ती आपले सत्ता न सांभाळता या सत्तेतून त्या सत्तेत, त्या सत्तेतून त्या सत्तेत, त्यामुळं सर्वसामान्य लोकांवर एक दबाव तयार झालेला आहे. नेमकं काय करायचं आणि यामुळं निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांची मनं क्लुषित झालेली आहेत आणि या क्लुषित मनामुळं खऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. सामान्य लोकांना जे पाहिजे अपेक्षित ते विकास म्हणतो त्या संदर्भात विकास प्राप्त होत नाही. तरुण पोरांच्या बाबतीत उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण पोरांना व्यवस्थितरित्या MIDCमध्ये पेमेंट दिले जात नाही आणि त्याच्यामुळं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या सत्ताधाऱ्यांबद्दल नाराज आहे. आपण एकूणच आता शेतीचा जो आपला भाग आहे मूळता, शेतीच्या संदर्भातले काय प्रश्न आहे त्या संदर्भात आता समजा कोणी खासदार होते त्यांनी काही प्रश्न मांडले का, ते सुटले का, असं काही आहे का? शेतीच्या संदर्भात प्रत्येक खासदार निवडून येतो, केंद्रामध्ये गेल्यानंतर त्याच्या पद्धतीने ते त्या पद्धतीने बोलतात, पण जो शेतीला हमीभाव पाहिजे तो शेतीला हमीभाव न मिळण्यामुळं शेतकरी वर्ग नाराज आहे. काय सांगाल दादा की आता ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये तुमची काय मतं आहेत आणि काय असायला पाहिजे या निवडणूक? असं आहे, आता जे परंपरे आले थोडक्यात काय तुम्हाला बदल करायचा तर बदल करू शकत आहे. आमचं म्हणणं असं आहे. आता आमचं म्हणणं होतं पहिल्यापासून आमचं शरद पवारच्या आधी इंदिरा गांधी असं चाललं होतं. मग आता परत सगळंच बदल होत चालले. मागल्या बाजार सोडले ना. आता का शेतकऱ्याचं तुम्ही थोडं ऐकून घ्या. कांद्याला नाही भाव, ऊसाला नाही ही भाव, काय घेऊ ना शेतकऱ्याला एवढं कष्ट करायचं हे बघा. आमचा हात कसं आणि तुमचा हात कसं आहे बघा बरोबर, किती फरक आहे का नाही. मग आमच्या कष्टाला तुम्ही काहीतरी मान्य करा. हात दोन पायाची कुस्ती, दोन पहिलं कोण डाव टाकी ते कोण कसा असतं. आपण जरी म्हणलो आता ही बारकं वयाने कमी पण यांच्याकडे डाव वाटत चांगल्या वेळेला टाकते का नाही टाके. मग तसे हेच आहे का नाही. लोकांची कामं करणारा मुलगा. मागच्या काळात काही कामं झालीत का? मागच्या काळात कोहली साहेबांच्या काळात कामं नाही झाली मोठ्यामध्ये. शिवाजीराव दादांच्या काळात म्हणजे 5 वर्ष जरी ते पडले होते तरी ते 5 वर्ष इथं गेलेले. बरं, दादांनी कशा पद्धतीने कामं केली? दादांनी जे मंदिराला देणगी देणं आणि त्या रस्त्याला म्हणजे काम केलेले. म्हणजे शिवाजी दादांनी ही कामं केली. म्हणजे येत्या काळात सुद्धा तुम्ही जरी समजा ते मागं पंचवार्षिकमध्ये नव्हते तरी देखील पुढच्या वेळेस तुम्ही त्यांना निवडून द्या. तर निश्चित अशा प्रकारची लोकांची मतं आहेत. अजूनही काही लोकांची मतं आपण जाणून घेणार. काय सांगाल, सध्या ही निवडणूक सुरू आहे, कशा पद्धतीची विकास कामं मागच्या काळात आहेत किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे? आता जे चाललं आहे इलेक्शनचं, सध्याची इलेक्शन आहे सध्या आहे ना, शरद पवारच्या घरात 2 गट झाले राष्ट्रवादीचे, शिवसेना 2 झाली. पण लोकांच्या मनात आता सध्या खूप संभ्रम झालेला आहे. पण मागील वर्षी कोरोनाच्या काळामध्ये ठाकरे गटाला काही काम करता नाही आलं. पण आता हे कोणकडे वर शिंदे गट आला तर त्यात बऱ्यापैकी कामे झाल्यात. पण वर जर अशी भांडणं तर आमच्या लोकांनी काय समजायचं, कोणाकडे जायचं, कोणाच्या मागे पाठी उभं राहायचं, हा विषय महत्त्वाचा आहे. काय सांगाल या निवडणुकीमध्ये काय तुमचं मत आहे की कशा पद्धतीचा विकास झाला आहे किंवा व्हायला पाहिजे? तर आमच्याकडे विकास वळसे पाटलांनी, गावडे साहेबांनी यांनी आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याच बरोबर होतो आणि आजही त्यांच्याच बरोबर आहे. कारण त्यांचं जरी वर काही मतभेद झाले असले आपल्याला त्याची काही गरज नाही. साहेबांच्या कामाचं आमच्याकडं भरपूर कामं केलेली आहे. आता आमच्या 2-3 महिन्यापूर्वी जवळजवळ 1-1.5 कोटीचं काम घेतलेलं आहे. रस्त्याचं काम झालं आणि ह्या कारखान्याजवळ झाल्यामुळं आमच्या सगळ्या सुविधा म्हणजे शेतकऱ्यांच्या तशा बऱ्याचपैकी सुटलेल्या आहे. निश्चितच वळसे पाटीलांच्या संदर्भात तुम्ही बोलताय की त्यांनी कशा पद्धतीने विकासाच्या बाबतीत वळसे पाटलांमध्ये काम केलेलं. वळसे पाटलांच्याच विषयावर बोलतो
आणि विशेषतः आता हे वळसे पाटील आणि आढराव पाटील हे दोघे एकत्र आहेत. दोन्ही माणसं तर चांगली. तुम्हाला काय वाटतं की येत्या काळामध्ये विकास अधिक होईल? अजून विकास होईल. ही दोन्ही एकत्र आल्यामुळं आमच्या भागाचा विकास चांगला होईल असं आम्हाला शाश्वती. निश्चित. तर आता ह्या निवडणुकीमध्ये आता ज्या पद्धतीने आपला पाणी असेल किंवा बाकीचे शेतीचे असतील किंवा आरोग्याच्या संदर्भात, हे तुम्हाला काय वाटतं की याच्यामुळे काय कोणती कामं व्हायला पाहिजे? अहो, पाण्याचा विषय एवढा गंभीर होता पूर्वीला. हे कॅनलला पाणी आल्याच्या नंतर आता त्यांनी पहिला पवार साहेबांनी काय प्रयत्न केला त्याच्यावर त्यांनी जे कॅनलचं हे झालं. पण कॅनल आल्यापासून आम्ही सगळी सुखी झालो. ह्या टायमाला प्यायला पाणी राहत नव्हतं, एवढी वाईट परिस्थिती होती. पण आता कॅनल आल्याच्या पुढं आम्ही सगळी लोक सुखी झालो. पाणी वेळच्या वेळेला जर थोडंफार लेट झालं तर आम्ही लगेच साहेबांना फोन केला तर ते नियोजन करून आम्हाला पाण्याचं नियोजन करते. म्हणजे येत्या काळात तुम्ही वळसे आणि आढराव पाटील यांच्यासोबत असणार? दोन्ही पण माणसं काम करणारी. आढळराव पाटलांनी सुद्धा भरपूर काम केले आणि काही अडचण आली तर ते मदत करतात, काही विषय नाही. सर्वसामान्य माणसाला त्यांनी सहकार्य आहे. आम्ही आता मला तर नावाने शिवळ घेतात, पण जरी कोणाचं जे काय काम असलं तर आम्ही गेल्याच्या नंतर आमचं काम मार्गी लागतं. काय निश्चितच हीच भावना बऱ्याच जणांची आहे की कशा पद्धतीने आढराव पाटलांच्या इथे गेल्यानंतर काम होतं आणि त्यासोबतच मागच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात भरपूर कामं झाली आहेत. त्याच्यामुळे दिलीप वळसे पाटील आणि आता शिवाजीराव आढराव पाटील हे महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याची त्यांची भूमिका आहे. अशाच पद्धतीची काही लोकांची मतं आपण ही पुढच्या भागात जाणून घेणार.